या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर नगरपालिकेचे हद्दवाढ आणि शहराचा झपाट्याने झालेला विस्तार आणि नगरपालिकेचा ब वर्गात झालेला समावेश यामुळे कोणतेही पद भरण्यात आले नसल्याने याचा नियमित कामांना फटका बसत असल्याने नुकतेच नगराध्यक्ष किरण डगळे यांनी नगर परिषद आयुक्त यांची भेट घेत निवेदनाद्वारे नगर परिषद 27 पदांची भरती करावी अशी मागणी केली आहे। याबाबत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी अधिक माहिती दिली। सिन्नर नगर परिषद ही 2016 पर्यंत क वर्ग नगर परिषद होती। त्यानंतर तिचं स्वरूप बदलून ही ब नगर परिषद झाली। तर त्या अनुषंगाने जर बघितलं 2010 साली सिन्नर नगर परिषदेची हद्दवाढ होऊन लोकसंख्या जी 35,000 होती ती 65,000 झाली। त्यानंतर नगर परिषद ही क वर्गाची ब वर्गामध्ये रूपांतर झालं। परंतु एवढं आवाढव्य वाढल्यानंतर त्या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग होते त्यात कुठल्या प्रकारची वाढ झाली आणि त्याचा विपरीत परिणाम असा व्हायला लागला की सिन्नर नगरपालिकेवर खूप कामाचा ताण पडायला लागला। सिन्नरच्या जर दोन्ही बाजूला बघितलं असेल तर MIDCचं मोठ्या प्रमाणात आहे, फुटिंग पॉप्युलेशन जास्त आहे, कामाचं स्वरूप जास्त आहे। मग त्या अनुषंगाने जे नगर परिषदचे संचालक तथा आयुक्त मुथुकृष्णन शंकर नारायण यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली व ते भेट घेऊन मी त्यांना या सर्व गोष्टींची मी उपलब्धता सांगितली की स्वरूप काय होतं आणि काय आहे। कारण की जर लोकसंख्या बघितली तर जवळपास 2.5 पटीने वाढलेलं आहे। त्या अनुषंगाने काम वाढणं गरजेचं आहे, लोक वाढणे गरजेचे आहे। त्या अनुषंगाने चर्चा केल्यानंतर जो काही आकृतीबंध असतो तो आकृतीबंध रिपोर्ट त्यांना सादर केला आहे। त्या अनुषंगाने ज्या 27 जागा कमी आहेत त्या 27 जागा भरण्यासाठी मी शासनाकडून तुम्हाला याची माहिती देतो। शासनाकडून आपण पाठपुरावा करून हे लवकरात लवकर सिन्नर नगरपालिकेला हे पदं उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ आणि येत्या काही दिवसामध्ये शासना थ्रू हा प्रस्ताव पाठवून याच्यावर मान्यता मिळेल असं मलाही वाटतं आणि एक उपलब्धता या सिन्नर नगर परिषदेसाठी खूप मोठी होईल असं मला वाटतं। आणि त्याच अनुषंगाने आमच्या डोक्यात कल्पना अशी आहे की जे अनुकंपा तत्वावरील जे काही उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्या लोकांचं त्या मुलांचं हित पाहण्याचा दृष्टिकोन हा आम्ही त्या ठेवला आहे आणि यासाठी आम्ही भरपूर दिवसापर्यंत पाठपुरावा करतो आहे आणि आज त्याला यश आहे असं म्हणता येईल आणि याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। विशेष करून माननीय आमदार राजाभाऊजी वाजे यांचा आभार मानतो।